तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सामना रंगतोय। बीडचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शहकटशहाचं राजकारण आणि भाऊबंदकीचा वाद यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या बीड झेडपीच्या निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। अगदी 7:30 वाजल्यापासून सकाळी लोक रांगेमध्ये उभा आहेत आणि मागच्या अनेक निवडणुकांमध्ये ही पहिली निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये ऊसतोड कामगार जो बहुसंख्य या जिल्ह्यामध्ये आहे तो आता या जिल्ह्यामध्येच आहे, कारण खूप लवकर ऊसाचा हंगाम संपला आणि त्यामुळे ही सगळी ऊसतोड कामगार मंडळी आहे ती आता जिल्ह्यामध्ये परत आणि त्यामुळे अगदी टोकाच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या या परळी विधानसभा मतदारसंघातील असेल अगदी रामेश्वर मुंडे, अजय मुंडे जे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे भाऊ आहेत यांची प्रतिष्ठा असेल, तिकडे बीडमध्ये काका पुतण्यामधील वाद, एकूणच भाऊबंदकीचा जो काही वाद होता तो या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळाला आणि तीच मतदानाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। घाटनांदूर मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एकूणच मागच्या 15 दिवसाचा जो काही एकेरी स्वरूपाचा प्रचार होता, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहीर स्वरूपात केलेल्या टीका होत्या, त्याचा कौल आता या मतपेटीमध्ये बंद होताना पाहायला मिळतोय आणि म्हणूनच मागच्या अनेक दिवसापासून जे काही निवडणुकीच्या धामधुमीमध्ये या भाऊ बहिणीचा वाद आपल्याला पाहायला मिळतोय त्याचा निकाल देणारी ही निवडणूक आहे, ज्याच्या निकालासाठी मात्र आपल्याला 23 तारखेची वाट पाहावी लागणार आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।